90च्या दशकात सुगी ही एक प्रथाच बनून उभरली होती. बहुतांश आदिवासी समाज या विळख्यात सापडला होता. सावकार, मोठे लोक, पैसेवाले, श्रीमंत लोक गरिबाला राब राबवत होते आणि सुगीचा विळखा गरिबाच्या जीवनाला मारत होते. कालांतराने काही बदल होत गेले. काही गरीब शिकू सावरू लागले आणि सावकार, मोठे लोक यांना प्रश्न करू लागले, संघर्ष करू लागले. अशीच कथा आहे या सुब्याच्या परिवाराची, ज्याने सुगी हा एक संघर्ष केला. पुढे खूप बरा वाटला आमचे गरिबाचे लग्नाला. हे आपल्या गावचे सावकार आहेत हा. खूप चांगला माणूस आहे, आपल्याला नेहमी मदत करीत हा. हो देव बोला साहेब. उद्या हा माणूस उद्या भट्टी लावायचं आहे हा. ये जल्दी जल्दी करून टाक, संध्याकाळी हवा जास्त येणार आहे. हो चालेल मालक, चालेल. ए बाळा आधी हा ए वशी हो आबा. लवकर करून घ्या, आपल्याला संध्याकाळी दुसरी बत्ती पेटवायला जायचं आहे. हो बाबा.
अहो हा? लोक लग्न झालं की फिरायला जातात त्याला काय म्हणतात? हनीमून का? हा असंच काय ते. आपण पण जाऊ की, बट्ट्या संपल्या की. मोठे लोक लग्न झालं की फिरायला जातात. माझी मेहंदी पण नाही उतरली आणि तुम्ही मला कामावर घेऊन आले. अगं आपण सुगी घेतली की नाही लग्नाला, मग ती फेडणार कोण? हा हा हा? हा? नमस्कार सर. काय रे, तुझ्या लग्नासाठी पैसे दिले होते, अजून पिटले नाही. कधी येणार कामाला? अडचण आहे काहीतरी घरी? नाही नाही मालक, काहीच अडचण नाही. मला वाटलं फिटलं पैसे. आधीच घरी फाटीकुटीचं काम चालू आहे. घरी विचारतो आबाला. आबाला सांग तुझ्या किती दिवस काम केला हो. हो मालक. अरे बाजूला हो. अरे आधी येतो का अर्धी साडी का मारे? आज मी शेट झालो शेट. अख्ख्या गावात इकत घ्यायन घुम्या तुझ्या साकात जा घरला. आधीच सावकारानं डोकं खाल्लंय, गाव विकत घ्यायला निघालाय. आधी पायावर उभा राहा नी स्वतःच्या. एवढा साला जा घरला. त्या बेवड्याच्या माग काय लागतो? मेरे सपना के राजे गे भया जिला तू. एवढा येडा झालाय का? दोन गोटात आता गाव विकत घ्यायला निघालाय. हा. एक बाटली ताकद जग विकत घेईल. अरे त्यातील लाल मात्र 2 एकर डोंगर होता तो 1 लाख काय? अरे देवा, अरे पाटला लिखलं वया. मरू दे. बेवडं तर बेवडं, पैशासोबत घमंड बिलाई करताय आज बेवडं. मरू दे, आपल्याकडे ते बी नाही. बाबा, सावकार भेटले होते रस्त्यात, कामाचं विचारत होते. अजून काही बाकी आहे का? अरे 3 महिने काम केला ना आपण सगळ्यांनी, हो. मग फिटले असतील की पैसे. ही सुगे आहे का फुगे? फुगतच चालली नुसती. फिट ना नको झालंय, नको नुसतं. आधी हा, बघ रे किती महिने काम केलं आपण आणि काय रोज लावलाय त्या सावकारने. पैसे तर 2 महिन्यातच फिटलेत आपले. महिनाभर आपण फुकट झिजलोय. अरे देवा, म्हणजे 1 महिना आपण फुकट खपलो की. या सुगीनी फुगी नको, अशी पायाखाली चिरडली पाहिजे. चल उद्यापासून आपण मजुरीला जाऊ कुठेतरी. हो बाबा. मरतो सावकारने भिवगात. अहो हा मी एक बोलू का? हा बोल ना. तुम्ही भेटून बोलत का नाही सावकाराशी? हा, सकाळी जाऊन भेटलं पाहिजे सावकाराला. चालत चल. पोरा, तू शिकला म्हणून सावकारात हिसाब मागायची हिंमत तरी झाली रे. नाही तर माझा बा, माझा आजा आणि माझा पंजा याचे दिवस सुगेतच र गेलं. पोरा, कामाव जाय, हा बा. कोणाचे मंजरे जाय, हा.
पण सुगी कोणाची नको र कडू बाबा. ना बा काय रे शुभ्या, सकाळी सकाळी इकडे पैसे पाहिजे काय? सावकार, माझ्या पोराचं म्हणणं आहे की सावकारांनी आपल्याला 1 महिना जास्त खपून घेतलाय, म्हणून हिशोब विचारायला आलोय. 1 महीना हो गया, क्या हुआ? तुम्ही काय पार्टी आहे क्या आम्हाला? जो तुम्हारे को लगा क्या दिया नहीं क्या? लक्ष्मी, इनको बगैर खाने के जाने मत देना. पुलिस स्टेशन, मुझको मारने की कोशिश की गई है, मेरी कंप्लेंट लिख लीजिए. अजून काही सावकार आला ना. अरे सावकार आला तर कसं त्याच्याशी बोलणं तर घेऊन आपवी. पुरा मग मरून जाईल, पण मग तुमचा कसा वयात आपण 1 तुकडा जागा नाही ठेवली तुम्हाला. जसा होईल तसा काही भाव जास्त दे काय वय आम वा सावकार आलाय. सावकार ही आदिवासी जमात आहे साहेब, एकदा हा तर हा, नाही तर परत शब्दच नाही. या साहेब, या साहेबला चला रा. काय बोलता सावकार, जागा मस्त निवडली.
अगदी निसर्गाच्या कुशीत. अभी अभी लिया है. आपलं पण बघा काय ते. अरे तुम माझ्याकडे बघा की हे जमीनच्या काहीतरी करा तुम्ही. मी तुम्हाला मालूमाल करणार. जरूर जरूर तुमच्यासाठी काय पण. काय घाबरू नये. काहीतरी पाहिजे तुम्ही मला सांगा की. साहेब 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 साहेब, ऐका ना. बोला बोला. ही माझीच जागा आहे. माझ्या वडिलांनी सुगी काढली होती सावकाराकडनं. माझ्या पोराच्या लग्नाला पैसे दिले होते, पण आता 10 वर्षे झाली तो सावकार वापरतोय आणि पोटकी कवडी सुद्धा आम्हाला देत नाही. उगाच पोटाची कळगी भरावी म्हणून आम्ही इथं राबत होतो. करा ना काहीतरी साहेब तुम्ही. असं का? पण सावकार मानतोय ही जमीन त्याचीच आहे. काय साहेब, जमीन त्याची असेल तर कागदपत्र दाखवा म्हणे आणि घे जागा. हे म्हणजे असं झालं, ज्यांची मालकी त्याचीच हलालकी. बरं असं आहे का? या तुम्ही सगळेजण पोलीस चौकीला पेपर घेऊन. हो साहेब. पुरा जनावर म्हणून खूप जगलो रे, पण आज पहिल्यांदा माणूस म्हणून जगल्यासारखा वाटतंय. पोरा बस झाला आता. चल शेतीकडे लक्ष देऊ. हो बाबा. काय रे काय हातपट्टीची का? हो साजदा नशा वाजदा झोप जबरदस्त. तुला काय कळती? नाश्या बत्ताशा जा घरला. हे म्हणजे हे आडळ आणि हे माल आधी लेका जा घरी. तर तुला पिळू दारू संपली ना? जा. दारू तुम्ही नाही पित्र, दारू तुम्हाला पिते. शरीर बघ कसं झालंय सरड्यासारखं. पार बोंबील झालेत बोंबील. काय पण सलमानपेक्षा वाईट आहे का? बघ 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 बघ. चल, नाही सुधारणार तुम्ही. मरा त्याच्या मायला मरा. माझा आजा पंजा पाटलीतच आहे. भेटा त्यांना, लय गार वाटत. काय जाते पुरा काय आगाने जाता मुकाल जाते. काय झाला? नाही नाही रे. हे आपल्या देवा आपल्याला कोपला रे. हा गावते देवा तू कानरेला. नाही नाही रे, आपल्या गावामध्ये बाबा काहीतरी बेमारी झाली. कुठून तरी बाबा देवा आला. नाही नाही आला. बस आपलं गाव देवाला गावात सोडून जाऊ आपू बाजा बाहेर गावागावात. नाही देवा चुकले असेल. मोठं गाय चुकलेलं असेल. आत्ताची पोरा काही
पुरा बाबा इकडे तिकडे राहणं म्हणानं पांदली. काय रे काय झालंय का आवडी रडता? आपला देव कोपलाय, अंगावर उठलाय, 2 जण मेली पण. शांतीचा सगळ्याला शांती केलं बरे. उभा रे सातशे. रामदेव बाबा पोपलाय. उठा 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 लवकर चला. का रे शाला झाला काय? माझ्यावर केस करतो तू? जागा माझी, मालक मी, रुपा तुमचा. कपूर घेणार नाही. कुत्र्या कुत्री पाळली जातात, मेहनत नाही करत. कोणी समजेल तुला? सगळ्याला मारा, कोई भी बचना नहीं चाहिए, सबको मारो. कोई बचना नहीं चाहिए. शौकार पे हाथ डाला है, अरे दीते सजा नहीं, फिर मजा नहीं. लढून मेलेलं बरं, पण कुणाकडे चढून नाही.
तुझ्या माझ्या संसाराची गाठ का अशी बांधली सुगी. रडू नको काळजाला सांग जरा उगी उगी. तुझ्या माझ्या संसाराची गाठ का अशी बांधली सुगी. सावलीची ओढ मला लागली लागली सुगी. तुझ्या माझ्या संसाराची गाठ काशी बांधली सुगी. रडू नको काळजाला सांग जरा उगी उगी. माझ्या पोराचं सपान सपान राहिलं. काळ्या मातीत सोनं का पाहिलं पाहिलं. गाडी होती घुंगराची जोडी बैलाची ना राहिली सुगी. रडू नको काळजाला सांग जरा उगी उगी. तुझ्या माझ्या संसाराची गाठ काशी